आज साला कंट्रोल हवा होता. साली झोपायला नाही म्हणाली, पण साली ती डोक्यातच गेली. एवढं तिला खुश ठेवलं, पण साली रंडीच ती. नागवं होताना काय वाटलं नाही तिला इतके दिवस. आणि सालं आज झोपवायचा मूड होता ती बथरली. भेंडी आपलं पण टाळकं सटकलं. दीड दमडीची साली मला नाही म्हणते. सालीला फ्लॅटमधून बाहेरच पडून द्यायला नको होतं. भेंडी या पुरी साल्या अशाच. ती आधीच्या कंपनीतली पोरगी गुमानं झोपली, पण मग सालीनं हरासमेंटची कंप्लेंट केली. अगोदरच पेपर टाकले होते म्हणून वाचलो. मग साली लांब नोकरी धरली. 20 किलोमीटरवर इथे लागलो तर टेस्ट लीड म्हणून. साल्या नव्या कोऱ्या पोरी आपल्या हाताखाली काम करायला. मुद्दामून गावाकडून आलेल्या पोरी घ्यायच्या. रात्रीच्या शिफ्टला घ्यायच्या, नाहीतर रात्री जास्त काम करायला म्हणून बसवून घ्यायच्या. आपली स्टाईल तर अशी की पोरी तर पार खल्लास होणार. ही तर साली आपल्या रस्त्याला राहणारी गावची होती, पण साला काय माल होता. साल्या 1-2 वर्ष पुण्यात राहिल्या की कसल्या मॉड होतात. रंडी साली विकेंडला गाण मटकवत आणि बॉल मिरवत हिंडायची मॉलमध्ये. इकडे साली बायको आपल्याला कंटाळून माहेरी गेली. साले रात्रीचे वांदे झाले. कुणीतरी पटवावी लागणार होती. ही तर आमच्या कॅबमध्ये असायची. रात्रीला तिला फोन यायचे पोरांचे, पण ही लय बाराची होती. त्यांना दाद द्यायची नाही. मग म्हटलं हिला वाजवायचं तर लय मजा होईल. मग असंच आंजरलं गोंजारलं. बोलायला झॅक होती, पण घास खात नव्हती साली. मग संधी मिळाली. एकदा तिच्या गल्लीच्या रस्त्याचं काम चालू झालं. साली कॅब आत जायची सोय राहिली नाही. मग रात्रीला 1 वाजता तिचं आणि ड्रायव्हरचं भांडण झालं. ती म्हणते बिल्डिंगच्या खालपर्यंत सोड. तो म्हणला मी काय करू, तिथवर रस्ताच नाही गाडीला यायला. मग मी म्हटलं मी येतो सोडायला. जाताना खोदलेल्या खड्ड्यात घसरली. खरं खरं का खोटं माहीत नाही, पण साला मला चान्स मिळाला. उचलायच्या हात द्यायच्या नावानं इथं तिथं हात लावून घेतला सालीला. पहिल्यांदा लांब झाली, पण ती काय राहती काय दूर. साला मग टीममध्ये तिला एकदम कडक काम दिलं. एकदा आला मग देव मॅनेजर तिच्या नावानं बोंबलत. तिला वाटलं गेली नोकरी. आली रडत आपल्याकडे. आपल्याला माहितीच होतं येणार ते. माझ्या मदतीशिवाय तिला या इश्यूमधून सुटताच आलं नाही. खेळच होता तो आपला. मग अल्लाच सोडवली तिला इश्यूतनं. मग आपला मॅनेजर आला. सगळ्या टीमसमोर त्यानं आपल्या कामाचं आणि हिला केलेल्या मदतीचं कौतुक केलं ना भाऊ. साल्या बोप्या मॅनेजरला काय शाट कळत नाही. आता जातोय कुठंही. मग तिला सांगितलं आपली दोस्ती आहे ती चालू ठेवायची काय. तिचा कामात फायदा आणि माझा कामात बी फायदा. मग तिनंच गुळ लावला. आपली जोडी जॅक जमते. आपण खुशच. लोकांना वाटलं बेस्ट कलिग्स. मग रोज रात्रीला जाताना ती आणि मी. रातच्या 1-1:30ला रस्त्याला कोण कुत्रं नाही. मग घ्या चोळून हैस साला. तिला सोडायला गेलो तर साला 1.5 फूट ड्रायव्हर म्हणतो इतका टाईम का लागतो. त्याच्या कानाखाली आवाज काढला. विचारलं त्याला गावात राहायचं आहे ना. साला मामा सरपंच आपला गप झाला एकदम. तेव्हापासून आपलं सालं कॅबमध्ये पण चालायचं. मस्त व्हिडिओ दाखवायचे तिला आणि गरम करायचं. मग काय गल्लीत जाताना. हे 4-6 वर्ष नोकरी करायची का आपण, पण साला इलेक्शन लढणार. ही साली बायको सोडून गेली. तिला बेंचोत घरी आणावं लागेल. तवर अशाच पोरी दाबून घ्यायच्या साल्या. इथं इतकी लागीरं झालं की सालं मी गेला महिना मी इंग्लंडला कामावर होतो. साला आपला भोप्या मॅनेजर तर एकदम खुश आपल्यावर. साल्याला असं काम करून दिलंय ना. त्याला पहिल्यानं वाटले साऱ्या पोरीच आपल्या टीममध्ये. मग काम कसंच होणार. पण सालं एका पोरीकडून असं काम करून घेतलं ना भाऊ. आपल्याला कळतं ना भाऊ, काय बोललं आणि काय केलं की पोरी काम करतात. आपल्याला स्टाईलच तसला आहे. आणि त्याला वाटलं कसला रिस्पॉन्सिबल लीडर आहे. आपल्याला रायझिंग स्टार अवॉर्ड दिलं. मग मी त्या बोप्याला गोळात घेतला आणि हिला पण प्रॉमिसिंग न्यू कमर अवॉर्ड दिलवला. मग तर काय साली फिदाच झाली आपल्यावर. मग बोप्यानं व्हिसा केला आपला आणि कस्टमर साईडला नव्या प्रोजेक्टच्या केटीला पाठवला. कस्टमरला पण खुश करून सोडला ना भाऊ. आपला साला स्टाईलच असा आहे. कामाला मागं नाही आणि डोक्यानं आपल्या जवळ बी कोणी नाही. आणि सगळ्या पोरी आपल्या जवळ. वाटलं आपली तर साली जिंदगी बन गई. पण ते एक आहे सालं, ही नोकरी सोडायच्या आत मॅनेजर तो व्हायचं आहे आपल्याला. मामा म्हणतो तसं करायचं. मामाचं पहिल्यापासनं ठरलेलं. आपल्या घराण्यात इंजिनियर नाही कोणी. गड्या तूच व्हायचं. पहिल्यानं कॉन्व्हेंट शाळा, मग इंजिनिअरिंग. तो तर म्हणत होता मास्टर्सला बाहेर जा. पण आपलं सालं पुरीबरोबर लपड झालं. गरबार झाली आणि तिच्याशी लग्नच करावं लागलं. साला बायकोमुळे चान्स गेला. म्हणून तर नोकरीला लावलाय मामानं. 10 वर्ष ही अशी नोकरी करायची. मामा मग काढून देईल आपल्यासाठी नवी IT कंपनी. बस साली कंपनी, पैसा आणि इलेक्शन. समोरच्या पार्टीची वाजवून ठेवू.
पण साला आता आजच्या राड्यानंतर तर तिला सालीला UKहून रोज रात्रीला व्हिडिओ कॉल, तिथं 6 वाजता रूमवर. मग काय ही आली की सुरू आमची रासलीला. व्हिडिओज डायरेक्ट काय काय करून घेतलं हिच्याकडून. साली आपली तर ट्रिप कारणी लागली. सालीनं हरासमेंट टाकूच दे, मग दाखवतो व्हिडिओ भेंडी. काय टाप तिची. सालीचं जिनं काय अख्खं घरानं बरबाद होईल. पण साला आजचा चान्स गेला. साला बायको पोराचा फोटो तिथून उचलायचा राहिला. कपडे काढले न बेडरूममध्ये आणला तर सालीला दिसला. काय फरक पडतो, रंडीला बायको आहे का नाही. पण केवढं नाटक, केवढं ओरडणं. फसवलं म्हणे. हिला कसलं फसवायचं. साल्या अशा कैक नादवल्या आणि अंगाखाली घेतल्या. पण आज साला KLPD भेंडी. साला माझा टाळका सटकला. हात पाडला तर रक्तच निघालं सालीचं. भेंडी बिल्डिंगमध्ये बोंबाबोंब झाली. साले बिल्डिंगवाले पण पोलिसांचं खिंगटं आलं. मामाला बोलवावं लागलं, तो बघेल ते. पण साली इज्जत गेली, नोकरी पण जाईल आता. भेंडी तिचे आईवडील भाऊ बाहेर बसले होते. भाऊ तर तोडफोड करायच्या तावात होता. आता आमची पॉस्टची कन्सल्टंट थयाट करत होती. लेबर कन्सल्टंट पेटला होता. ही एवढी घटना घडते आणि आम्हाला त्याचा गंधही लागला नाही. आम्ही सांगतोय की जर कोणी तक्रारच केली नाही तर कळणार काय अन कसं. त्यांच्या मॅनेजरची तर बोबडीच वळाली होती. दोघांनाही त्यानं प्रमोशन रेकमेंड केलं होतं. कर्म त्यांचं. तिच्या सहकाऱ्यांना विचारलं. नाना आज तरी सगळेच कानावर हात ठेवत होते. फक्त एकच व्यक्ती याचा साक्षीदार होता. कॅब ड्रायव्हर, तो कॉन्ट्रॅक्टरचा. त्याचा पत्ता लागत नव्हता. मुलीनं पोलिसात तक्रार दिली तर त्याचासुद्धा शोध लागला असता. त्याच्या अगोदरच्या कंपनीच्या HRला शोधून काढला. त्याला विचारलं तर मागचं हरासमेंटचं कळलं. त्याचं लग्न झालंय, बाकी लपडी कळली. मग हे सगळं बॅकग्राऊंड चेकच्या वेळी का नाही कळवलं. तेव्हा कागदपत्रात जी होती तीच माहिती कळवली होती. आज तुम्ही प्रत्यक्ष फोन केला तेव्हा सांगितलं की मला माहिती आहे हा हैवान आहे. धन्य. हैवानानं फोनवर सांगितलं, तुम्ही केस कराच, मी व्हिडिओ दाखवतो. 1 नाही 10 दाखवतो. तुम्ही सिद्ध करा की ही जबरदस्ती आहे. तिनंच पुढाकार घेतला होता. हे असले व्हिडिओ बघायचे म्हटल्यावर अख्ख्या कमिटीची फाटली. ते कायदेशीरही नव्हतं. आम्ही तिच्या आईवडिलांना सांगितलं, तुम्ही पोलिसात गेलात तर आमचा पूर्ण सपोर्ट असेल. पुन्हा एक सेक्शुअल हॅरासमेंट या विषयावर सर्वांसाठी वर्कशॉप ठेवायचं असं ठरलं आणि मीटिंग बरखास्त झाली. पोलिसात तक्रार कधीच झाली नाही. ती सोडून गेली. त्याला हकलला. पुढे त्या मुलीचं काय झालं माहिती नाही. हैवानाचं कोणास ठाऊक. आपली थोडीच जबाबदारी आहे ती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.